नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एकदम चटपटीत असा पदार्थ बनवत आहोत. मस्त असा आहे, आतून सॉफ्ट आहे, वरून थोडासा कडक आहे, पण खायला खूप टेस्टी आहे. हा पदार्थ तुम्ही सॉससोबत खाऊ शकता या कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता. चटपटीत असा पदार्थ आहे, तुम्हाला पाहूनच समजले असेल. याला ब्रेड पोटॅटो क्रॅकर्स म्हणतात. चला तर आता आपण याची रेसिपी पाहूया. सुरुवातीला इथे मी 2 ब्रेड सध्या घेतलेत. मी 4 ब्रेडपासून बनवणार आहे. या ठिकाणी मी व्हाईट ब्रेड वापरलेला आहे. व्हाईट ब्रेडच्या जागी तुम्हाला जर ब्राऊन ब्रेड वापरायचा असेल तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता. पहा, अशा पद्धतीने मी इथे आता याच्या सर्व कडा काढून घेत आहे. पहा, आपले ब्रेड आता रेडी झालेले आहेत. आता आपण एका बाउलमध्ये हे ब्रेड ठेवूया आणि थोडंसं आपण याच्यावरती पाणी ओतून घ्यायचं आहे, म्हणजे याचं ब्रेड भिजवून घ्यायचं आहे आणि पाणी याच्यातील लगेच पटकन याच्यातील पाणी काढून घ्यायचं आहे, नाहीतर ब्रेड पूर्णपणे पातळ आटा तयार होण्याची शक्यता आहे. काय व्हाईट ब्रेड पटकन भिजला जातो. याच ठिकाणी जर ब्राऊन ब्रेड असेल तर थोडासा वेळ लागतो. पहा, अशा पद्धतीने मी पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे. या ठिकाणी आता मी दुसरे बाउल घेतलेले आहे. या बाउलमध्ये आपण हे जे ब्रेड आपण पाणी काढून घेतलेले आहे ते घालून घेऊया. आता आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि स्मॅश केलेला आहे. यामध्येच आपण चटपटीतपणा येण्यासाठी मी इथे अर्धा टीस्पून चाट मसाला घालून घेतलेला आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत चिली फ्लेक्स. 1/4 टीस्पून इथे वापरायचे आहेत. मुलांच्या आवडीचे स्पेशल असतात चिली फ्लेक्स. तसेच 1 टीस्पून इथे मी अद्रक, मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. तसेच 2 टेबलस्पून इथे मी घालत आहे राईस आटा. राईस आटा एवढ्यासाठी घालायचं आहे कारण हे एकदम क्रिस्पी होण्यासाठी इथे आपण राईस आटाचा वापर केलेला आहे. ऑलरेडी ब्रेड आपला फ्राय केल्यानंतर हलका होतो, त्यामुळे थोडासा अजून क्रिस्पी होण्यासाठी इथे मी राईस आटाचा वापर केलेला आहे. आणि बाइंडिंगसाठी इथे आपण बटाटासुद्धा वापरलेला आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याचप्रमाणे इथे हे सर्व मिक्स करून एक गोळा आपण तयार करून घेऊया. मी ते चमच्याच्या साहाय्यानेच हे संपूर्ण मळून घेतलेले आहे. थोडा वेळ असं मळून झाल्यानंतर 5 मिनिट फक्त याला ठेवून देऊया. मस्त बघा, पीठ तयार झालेलं आहे. पहा, आपले पीठ मस्त मुरलेले आहे. आता हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि हातावरच आपण असे एकसारखे रोल करत जायचं आहे. म्हणजे पातळसे रोल करायचे आहेत, जास्त असे जाड रोल करायचे नाही आहेत. ज्याप्रमाणे आपण क्रॅक्स हा एक स्नॅक्सचा प्रकार आहे, त्या पद्धतीने आपण हे रोल मिडियम आकारात करायचे आहेत आणि ते कट करून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला हातावर दाखवते आहे. 2 प्रकारात मी इथे दाखवते कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. इथे मी हातावर हे बनवलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर फक्त असं आपण ज्याप्रमाणे लाटणं फिरवतो त्याप्रमाणे पिठाचा गोळा घेऊन हे फिरवत राहायचे. आपोआप हे लांब होत जातात आणि मग ते कट करून घ्यायचे आहेत. पहा, अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण जे क्रॅकर्स आहेत ते तयार करून घेऊया. आणि मी कढईत तसे तेल तापत ठेवलेलेच आहे मध्यम आचेवर. तर तेल तापल्यानंतर हे पटकन आपल्याला तळून घ्यायचे आहेत.
पहा आपले संपूर्ण क्रॅकर्स तयार झालेले आहे, तेलसुद्धा तापलेले आहे। आता एक एक करत आपण हे संपूर्ण क्रॅकर्स तेलामध्ये सोडूया आणि मध्यम आचेवर हे क्रॅकर्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे क्रॅकर्स तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता, या असेच जरी खाल्ले तरीसुद्धा खूप टेस्टी लागतात। या पावसाळ्यामध्ये चटपटीत असं काहीतरी नवीन पदार्थ तुम्ही अशा पद्धतीने करून पहा, खूप टेस्टी लागतो आणि करायलासुद्धा सोपा आहे। मुलांना तर खूपच आवडेल। तसेच माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तसेच माझ्या चॅनलवर जर तुम्ही प्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायलासुद्धा विसरू नका। त्याने काय होईल तर माझे जे मी रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्ही पटकन पाहाल। त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। तुम्ही माझी ही रेसिपी अगदी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद। ज्यावेळी आपण सर्व करू त्यावेळी याच्यावरती थोडीशी मिरची पावडर स्प्रिंकल करायची, चवीला खूपच छान लागतं।